दशक पाचवा, समास तिसरा, शिष्य लक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हीची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. प्रेम नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगंकांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न. यो जातो मधुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. बघा, आपल्या दशक पाचव्यामध्ये आपण गुरुलक्षणाबद्दल बोललो. आता गुरुलक्षणाबद्दल बोलत असताना आपली एकमती आपण स्थिर ठेवली होती. म्हणजे समजून घेत असताना एकमती अशी स्थिर ठेवली होती की सद्गुरू आहेतच. सद्गुरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेतच. प्रश्न आपला होता म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा गुरु निवडताना काय करायला पाहिजे, कोणते गुरु आहेत, सद्गुरू कोणते. आता सद्गुरू आहेतच ही मती स्थिर ठेवल्यावरच आपण या पुढच्या गोष्टी करू शकतो, अन्यथा या गोष्टींना अर्थ नाही. पहिल्यांदा सद्गुरू आहेतच, पण ते सद्गुरू कोणते ह्यावरती चर्चा झाली. गुरुलक्षणामध्ये सद्गुरू कोणते त्यावरती चर्चा झाली. म्हणजे प्रश्न शिष्याकडूनच आहे आणि आता तर प्रश्न शिष्याचा आहे. मगाशी जो शिष्याकडून प्रश्न होता की शिष्याकडून सद्गुरूंना ओळखायचं आहे. काल आपण जसं बोललो की गावामध्ये सर्वसाधारण जरी एखादी व्यक्ती दिसली, तिच्याजवळ कोणता तामझाम नाही, प्रसिद्धी नाही, वलय नाही, पण अनुभव नाही असं नाही.
एखादी व्यक्ती इतकी अनुभवसंपन्न असू शकते की त्यापासून आपण बऱ्याच काही गोष्टी घेऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा गुरुपद आहे. गुरु प्रत्येक ठिकाणी मिळू शकतात. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम असं जे म्हणतात, इकडून तिकडून ज्ञान मिळवायचं, पण मोक्षगुरु एकच आहे. मोक्षगुरु एकच आहे. ह्यावरती आपण मती स्थिर करून विचार केला. समर्थांना काय सांगायचं ते आपल्याला समजायला पाहिजे ना. समर्थांनी कोणत्या दृष्टीने सांगितलं ते वेगवेगळ्या पैलूंनी विचार करणं आपलं काम आहे. वेगवेगळ्या पैलूंनी जेव्हा विचार करू तेव्हा कुठेतरी आपल्याला ते समजेल की गुरु लक्षण सांगत असताना गुरूंना काही म्हटलेलंच नाही आहे. गुरु सिद्ध आहेत, पण ते सिद्ध कल्याणाचे आहेत, म्हणजे आपल्या कल्याणाचे आहेत का हे बघत असताना शिष्यांनी विवेक दाखवायला पाहिजे. कारण किती वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आपण बघितले. काही ते चांगले आहेत, त्यांचं गुरुपदही आपण अनुभवलं, पण आपल्या कल्याणापर्यंत ते नेणारे आहेत का हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की असे अनेक गुरु भोंदूसुद्धा असतात. त्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण करणं, त्यांच्याकडे न जाणं, असे अडकेचे 3 गुरूंकडे दुर्लक्ष करणं, हे सुद्धा शिष्याचं अगदी परमकर्तव्य आहे जर आपल्याला या मार्गात पुढे जायचं असेल तर. ह्याबद्दल आपण गुरुलक्षण समाज बघितला आहे ना. गुरुलक्षण बघत असताना आपण हे बघितलं आहे. आता या शिष्य लक्षणामध्ये जेव्हा समर्थ आले, समर्थ शिष्य लक्षणामध्ये काय म्हणतात, मागा सद्गुरूंचे लक्षणं विशद केले निरूपण, आता सत्शिष्याची ओळखणं सावध ऐका. आता यामध्ये ना थोडीशी प्रस्तावना आवश्यक आहे. गुरुलक्षणाबद्दलच जर आपल्याला 5 ते 6 वेळा लागले, 5 ते 6 दिवस लागले, तर या शिष्य लक्षणामध्ये आपण कोण आहे हे समजायला पाहिजे ना आधी. जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो, ही गोष्ट शोधायची आहे, हे याच्या आपल्याला मागे जायचं आहे, हे ठरवत असताना ती व्यक्ती कोण आहे ते जितकं चांगलं समजलं पाहिजे, तितकं माझ्यातल्या कमतरता, माझ्यातले गुण पण मला समजायला पाहिजे की नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र जर आणायच्या असतील, नराचा नारायण जर व्हायचा असेल, तर दोन्ही गोष्टी समतुल्य पाहिजे. आमची आजी म्हणायची की सत्पात्री दान पाहिजे. दान करणारा व्यक्ती जर तो सत्पात्री घेणारा जर तो सत्पात्र नसेल, तर त्या दानाला अर्थ राहत नाही. जरी तुम्ही चांगल्या मनाने दान केलं, पण ते सत्पात्री जर नसेल तर त्या दानाचा उपयोग नाही. त्याला होवो किंवा न होवो हा दुसरा मुद्दा नाही. आपण म्हणतो त्याला झाला पाहिजे उपयोग, आपण जर ती गोष्ट करतोय तर. मग आपण शिष्याबद्दल मग त्यांनी म्हटलंय की यामध्ये मनुष्याला सगळं ज्ञान आहे. एक महत्त्वाची म्हणजे आपल्याला आनंद झाला. पहिल्यांदा आपण आनंदी आणि समाधानी होणं आवश्यक आहे. आपण मूर्ख आहे असं म्हटलं की आपल्याला वाईट वाटतं. यावरती आपण चर्चा केली. का वाईट वाटतं? कारण आपण त्याचा अंश आहोत. आपण त्यांचा अंश आहोत. आतमधल्या माइंडला आपल्याला माहिती आहे की आपण भगवंताचे अंश आहोत. मग भगवंताचा अंश असल्यामुळे मन मानत नाही की मी कुबुद्ध, मला बुद्धी नाही, मी निर्बुद्ध नाही, मी कुरूप आहे दिसायला, हे मानत नाही. म्हणजे आपल्याला ज्ञान आहे आणि सगळं ज्ञान घेण्याची क्षमता सुद्धा आहे. कशावरून सांगू शकतो आपण ही गोष्ट? सर्व ज्ञान घेण्याची क्षमता आहे हे आपण कशावरून सांगू शकतो? आपल्याला प्रूफ पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. याचं कारण पशुपक्ष्यांपेक्षा आपण वेगळे आहोत. पशुपक्ष्यांना ज्ञान घ्यायची इच्छा झाली तरी ते घेतील का? त्यांना बोलण्याची इच्छा झाली तरी ते बोलतील का? त्यांचं जे ठरवलेलं कार्य आहे ते त्यांना करायचं आहे. एवढ्याच त्यांच्या जन्माचं सार्थक आहे. आणि त्याच्यात त्यांचं सार्थक आहे झालेलं ऑलरेडी त्यांचं सार्थक झालेलं आहे. सार्थक आपलं व्हायचं राहिलं आहे. कारण जे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे ते ज्ञान आपण मिळवू शकतो. ते सामर्थ्य आपल्याला भगवंतांनी ईश्वरी देणगीच्या स्वरूपात दिलेलं आहे. हे तरी कुठे माहिती होतं आपल्याला? आपण त्या दिवशीचं जे सोमवारचं निरूपण ऐकलं, त्या ठिकाणी आपल्याजवळ असलेले देणगी आपण बघतोय. मग हे समर्थांना सांगायच्या आधी जर आपल्याला कळलं तर आपण स्वतःला कमी नाही लेखणार. आपण जे स्वतःला कमी लेखतो, माझ्याच्यानी काय होणार आहे, माझ्यावरती कशी समर्थ कृपा होणार आहे, मला कसे सद्गुरू मिळतात, याचं कारण मला ज्ञान नाही, मी अशी मी तशी, ह्या ज्या मनामध्ये शंका येतात ना, त्या शंका काढायच्या असतील तेव्हा आपण सत्शिष्य बनू शकू. निशंक शिष्य पाहिजे. निशंक एक तर म्हणते ज्ञानाकडे जायचंच नाही, एक तर पूर्ण श्रद्धा ठेवायची. पण पूर्ण श्रद्धा ठेवली ना तरीसुद्धा ते ज्ञान मिळत नाही. नुसते श्रद्धेने त्या ठिकाणी नाही, माझं ज्ञान मला पाहिजे, माझ्याजवळ काय आहे हे मला समजलं पाहिजे. आणि सर्व ज्ञान मिळवण्याची क्षमता ईश्वराने प्रत्येक जीवाला दिली आहे. ही सगळ्यात मोठी देणगी आहे. पण एवढं सगळं ज्ञान आपण मिळवतो. एखाद्या मुलांनी जर म्हटलं की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे आणि इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तो त्या ठिकाणी व्यवस्थित गुण मिळवून इंजिनिअर होतो. का होतो? बुद्धी असतेच, सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. ते सामर्थ्य आहे इंजिनिअर झाला, सामर्थ्य आहे लेक्चरर झाला, सामर्थ्य आहे डॉक्टर झाला. बुद्धीच्या शिवाय शक्य आहे का?
कोणता प्राणी झाला आहे का असं काही शिक्षण घेतलं आहे का नाही. म्हणजे ज्ञान घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे. तशीच एक दुसरी देणगी आपण एका समासामध्ये सांगितलं होतं की आत्मज्ञान व्हावं ही सुद्धा एक मनातली तळमळ असते. त्याशिवाय आपण आनंदी राहत नाही. आपण आनंदी न राहण्याचं कारण आपल्याला आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञान व्हावं अशी आपली तळमळ असते. आणि त्या तळमळीपायी आपण शिष्यत्व पत्करतो, अन्यथा आपण पत्करलं नसतं. आपण अन्यथा पत्करलं नसतं. कारण ती तळमळ आहे मला की मी कोण आहे, देव कोण आहे, हे जे आहे ना इथे माझं मन रमत नाही आहे हे सुद्धा कळतं आहे. दर्शिता महाराजांनी सांगितलं हे मला कळत नाही, हे ज्याला कळतं तो सगळ्यात ज्ञानी आहे. अशा ठिकाणी खरं ज्ञान आहे असं जे म्हटलं ते वाक्य किती आत्मज्ञानाकडे नेणार आहे. मला काहीच कळत नाही हे जे कळतं ती बुद्धी कोणती आहे. मागे सगळे व्यवहार चालले आहेत, माझे सगळे व्यवहार चालत असताना हे करत असताना आतमध्ये कोणीतरी खुश होत आहे किंवा आतमध्ये कोणीतरी दुःखी होतं, तो कोण आहे. म्हणजे मी लहानपणी जसा होतो, तरुणपणात जसा आहे, म्हातारपणी जसा आहे, शरीर बदललं पण मी बदललो का नाही. कारण मला तसंच नाचावं वाटतं, मला तसंच गावं वाटतं, मला तसंच पुन्हा 10वीला बसावंही वाटेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तो मी कोण आहे. मग जर शरीर बदललं आहे, शरीर म्हणजे मी जर आहे, तर तो आत्मज्ञान घेणारा मग तो कोण आहे. याचं ज्ञान घेण्याची आपली इच्छा असते आणि ते सामर्थ्यसुद्धा दिले आणि ते सामर्थ्य आपल्याला समजत नाही असं समर्थ म्हणतात. म्हणजे समर्थ वचन कशासाठी ऐकायचे की मूळचं जे सामर्थ्य आहे आपल्यामध्ये त्या सामर्थ्यांची जाणीव. आणि मग का होत नाही हे आत्मज्ञान. आत्मज्ञान माझ्याबद्दलचं ज्ञान मला होत नाही, सगळ्या इतरांचं ज्ञान होतं, ज्ञानाचं ज्ञान होतं, सगळ्या कलेचं ज्ञान होतं, इतरांचं ज्ञान होतं. इतर कसा आहे ते सुद्धा मला समजायचा प्रयत्न मी करते, तो कसा नाही हे सुद्धा समजायचा मी प्रयत्न करते. मग हे प्रयत्न माझे इतरांसाठी चालतात. मग ते जर मला होऊ शकतं, तो कसा आहे मला समजू शकतं, त्याचा सगळा रेकॉर्ड मी चेक करू शकते. मग ते इतरांचं करू शकतं, माझं का नाही करू शकत. जर सगळे लोक म्हणतायत, सगळे संत म्हणतायत की तुमचं ज्ञान तुम्हाला होणं आवश्यक आहे, तर ते का होत नाही. तर त्याच्यामध्ये ना आपला विकास, ती क्षमता जी आहे ना त्या क्षमतेचा विकास आपण करत नाही. त्या क्षमतेचा विकास आपण जर केला तर आपल्याला आत्मज्ञान होऊ शकतं. आता आपल्याला समजा एखाद्या ग्रह पाहायचा आहे, गुरुच्या भोवती गुरु आहे ग्रह आणि गुरुच्या भोवती त्याचे उपग्रह आहे. आता गुरु का घेते, कारण गुरुच्याबद्दल आपण बोलतो म्हणून गुरुग्रह, नाही तर शनी असो, शनीची कडी आहे, सगळ्यांचंच आहे. गुरुग्रह जर घेतला आणि त्याला जर आपण बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला दिसत नाही. आता गुरुच्या भोवती ग्रह नाही आहेत का, उपग्रह आहेत, ते आपल्याला दिसत नाहीत कारण आपल्या डोळ्यांना ते दिसत नाहीत. पण एखादा मार्गदर्शक असेल त्या क्षेत्रातला, या ग्रहांच्या क्षेत्रातला जो आहे शास्त्रज्ञ, त्यांनी जर आपल्याला मदत करायचं ठरवलं तर गुरुच्या भोवतीचे सगळे ग्रह आपल्याला दिसतात की नाही. म्हणजे तो त्या दृष्टीने दाखवतो की नाही आपल्याला. म्हणजे होतं ते दिसत नव्हतं. फक्त प्रश्न हा आहे, तो दुर्बीण घेईल, त्याचे कोणते म्हणजे आपल्या जो जे नामस्मरणाची दुर्बीण देतात की सद्गुरू, तसं तो कोणती तरी दुर्बीण घेईल, काही करेल, तो समर्थ आहे. कारण त्या क्षेत्रातला तो समर्थ आहे. तर तो म्हणेल अगं या अँगलनी बघ, त्या अँगलनी बघ, इकडून नाही दिसत तर या अँगलनी बघ, असं करून तो छान समजावून सांगेल. आणि गुरुच्या भोवती असलेली सगळे त्यांचे ग्रह किंवा जे काही त्याला दाखवायचं आहे ते आपल्या डोळ्यांना स्पष्ट दिसायला लागतं. मग आहे ती वस्तू आपल्याला कोणी दाखवली, त्या शास्त्रज्ञांनी दाखवली. पण हे दाखवली आणि त्यांनी काय झालं, त्याला गुरुच्या भोवती असलेलं सगळं समजलं. मग इथे काय होत आहे, आपल्याला जर आत्मज्ञान झालं आणि ते जर गुरुनी दाखवलं तर समाधान हे त्याचं उत्तर आहे. समाधान हे त्याचं उत्तर आहे. कारण गुरु सांगतात की संसारात सुख नाही, सुख मानण्यावर आहे. ह्याचे काही त्यांचे नियम आहेत, त्या नियमांप्रमाणे ते सांगतात आणि शिष्य शांत होतो. शिष्य शांत होतो. ही जी विशेष क्षमता आहे ती फक्त सद्गुरू करू शकतात. जसा इथे उदाहरणच खूप आहे त्याच्यात. आता समजा आपण एखादा शिकवणारे शिक्षक आहेत, तर शिक्षक सगळ्यांना शिकवतात, पण एखादा विशेष गुण घेणारा विद्यार्थी विशेष गुणांनी प्राप्त होतात त्याला. तसं सद्गुरूंजवळही अनेक शिष्य असतात, पण एखादा विशेष क्षमता त्याची जागृत होते आणि त्याला सद्गुरूंसारखं दिसायला लागतं. मग ही क्षमता सगळ्यांमध्ये आहे. मला हे म्हणायचं आहे, शिष्य लक्षणाच्या आधी आपण स्वतःला आनंदी करून घेण्यासाठी हा माझा प्रपंच आहे. आपण स्वतः आनंदी तर आपण शिष्याकडे बघू ना आणि मग तसं व्हायचा नंतर प्रयत्न करू. पण आधी माझ्याजवळ ती क्षमता आहे, ज्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं की मला ती क्षमता मिळालेली आहे, ही देवानी दिली आहे, त्याला दिसू शकतं तर मला का नाही. आमचे वडील म्हणायचे
की तू म्हणते इतके कमी मार्क्स मिळाले, तर तुमच्या वर्गात ते इतके, त्याला कसे 77, आमच्या वेळेस 78 म्हणजे हायेस्ट असायचे, 78 मार्क त्याला आणि तुला 68 का? तर मी जरा खोडकर असल्यामुळे ते जेव्हा शेती करायला लागले तेव्हा त्यांना म्हटलं, सगळे शेती करतात, त्यांना 10 पोती झाली, तुम्हाला 1 पोतं का झालं? याचं कारण काहीतरी तर शोधावं लागेल ना आपल्याला. तुम्ही आम्हाला बोलत असताना त्याचं काहीतरी कारण, मग ते कारण मला आता कळलं की आपली क्षमता कमी पडली. तसं त्यांनाही कळलं की आपली क्षमता कमी पडली. पाऊस सारखा, जमीन सारखी, सगळं सारखं, तरी त्याला 5 आणि आम्हाला 1च. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे. जसं शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलं, पण माझी क्षमता असेल तर, म्हणून याच्यावरती एक मुंडकोपनिषदाचा आधार घेऊन बोलते. मनाने बोलायचं नाही, समर्थांचं शिकायसाठी आधी मुंडकोपनिषदाचा आधार घेते. त्यामध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या आहेत. 3 गोष्टी, नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन. म्हणजे निरूपणानी, कुशाग्र बुद्धीच्या मतानी किंवा पुष्कळ श्रवणानी आत्मज्ञान होत नाही. बापरे. त्यांनी मुंडकोपनिषदामध्ये म्हणजे सांगितलं, आत्मज्ञान म्हणजे शिष्य व्हायचं असेल तर निरूपणानी, कुशाग्र बुद्धी, मेधया. मेधया म्हणजे बुद्धी, माझी बुद्धी आहे, बुद्धीनी आपण प्राप्त करू. याच्यावरती आपण मला भगवंत भेटेल का यावरती सांगितलं आहे की देव कुठे आहे, आहेच तो मिळालेला, त्याला मिळवायचं नाही आहे. असं जेव्हा आपलं समर्पण होईल ना तेव्हा तो मिळतो. बुद्धीने आणि ज्ञानाने मिळत नाही. बुद्धीने पाहावं म्हटलं तर मिळत नाही. हा पहिला नियम सांगितला मुंडकोपनिषदामध्ये. दुसऱ्यांदा सांगितलं, नायमात्मा बलहीनेन लभ्य. आत्मज्ञानाचे साधन करण्यास लागणारी दृढता, चिकाटी आणि निश्चयाचं बळ जर नसेल तर आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञानासाठी इतक्या गोष्टी लागतात. आपण विचार तरी केला का की आत्मज्ञान, स्वतःचं ज्ञान, मी कोण, हा प्रश्न पडला आपल्याला. पडल्यानंतर ही जी क्षमता आपल्याला वाढवायची आहे, कोणती? आत्मज्ञानाचं एक साधन करण्यामध्ये लागणारी दृढता, चिकाटी आणि निश्चयाचं बळ. या 3 गोष्टी जर माझ्याजवळ असतील तर कोणत्याही भक्ताला, कोणत्याही जीवाला आत्मज्ञान होऊ शकतं. कारण आत्मज्ञान हे स्वतःचंच ज्ञान आहे. त्यासाठी इतका त्रास, आपल्याकडे आपली बुद्धी वळवायची, एवढा त्रास त्या गोष्टीला. आपली बुद्धी दुसरीकडे वळलेली, याचं उदाहरण आहे की नाही हे. आपली बुद्धी दुसरीकडे वळली आहे. आपली बुद्धी स्वतःकडे एकांतामध्ये आपण जेव्हा शांत होऊ म्हणजे आत्मज्ञान होईल ना. आतून बाहेर येणारं ज्ञान तेव्हा प्रगट होईल. मग हे दुसरं कारण सांगितलं आहे की दृढता, चिकाटी आणि निश्चयाचं बळ, म्हणजे हे नायमात्मा बलहीनेन लभ्य. आणि तिसरं सांगितलं आता महत्त्वाचं, कशाने मिळत नाही हे पण सांगितलं. आणि तिसरं, सत्येन लभ्य तपसा हयेश. म्हणजे आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. म्हणजे आता सत्यानी, तपाचरणानी, यथार्थ आणि खऱ्या ज्ञानाने, ह्यावरती गुरुलक्षणामध्ये आपण बोललो आहे की नाही. गुरुलक्षणामध्ये हेच सांगितलं आहे, सत्य उघड झालं पाहिजे. एक सत्यच असं आहे की जे उघड झालं तर माणूस मुक्त होतो. सत्याच्या शिवाय मुक्ती नाही. उदाहरणार्थ, आपल्याला आलेलं आनंद आनंदाने भोगतो, आपल्याला आलेलं सुख आनंदाने भोगतो. समजतच नाही की कशामुळे आलं आहे, कुणी दिलं, माझ्यामुळे आलं आहे, मला आनंद आहे, भोगलं. आणि मग ते सत्य होतं, म्हणजे ते आपल्याला सत्य वाटतं म्हणजे वाटण्यावरच आहे ना सगळं. आपल्याला ते सत्य वाटतं, आनंद होतो. आणि त्याचं पूर्ण श्रेय आमच्या कर्माला, आमच्या भाग्याला आणि आमच्या बुद्धीला, आमच्या सगळ्या गोष्टींना देतो. की या घराण्यात जन्म, माझं असं, माझं तसं, ह्यामुळे एवढं भाग्य मिळालं वगैरे वगैरे. म्हणजे सत्यापर्यंत जात नाही आनंदात. आपण आनंदामध्ये सत्यापर्यंत जात नाही. म्हणजे आनंद चांगला का वाईट सांगा? नाही. म्हणजे सतत आनंद मिळत असेल तर आपण सत्यापर्यंत जाणार नाही. कुंतीने जसं दुःख मागितलं तितके आपण ग्रेट नाही, पण निदान डोळे उघडण्यासाठी कोणतं तरी एखादं संकट आलं तर चांगलं आहे असं म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट, तेव्हा आनंदामध्ये विसरलो आपण, कुणाचं नाव नाही घेतलं आणि मग दुःख आलं. दुःख आल्यावर लागलीच दोष दिला, पण दोष देऊनही संपलं नाही ना ते दुःख. दोष देऊन मनाने आपण खूप दोष दिला, इतरांना दिला, देवाला दिला, कर्माला दिला, पूर्वजांना दिला, आईवडिलांना दिला, तरी दुःख संपलं नाही ना. मग जेव्हा दुःख संपलं नाही तेव्हा जो काही क्षण आनंद एकांतात राहतो तो जीव, तेव्हा त्याला कळतं, अरे माझा दुःखाशी काही संबंध नाही, या दुःखाशी माझा संबंध नाही. मग त्याला हेही आठवतं सिंहावलोकनासारखं, यार आनंदाशी तरी काय संबंध असला पाहिजे आपला. मग
आपला आनंदाशी सुद्धा संबंध नाही. मग संबंध आहे कशाशी? सत्याशी. सत्य हे आहे की आपला जन्म झालेला आहे, आपल्याला हे भोगायचं आहे आणि आपल्याला भगवंताकडे जायचं आहे, हे सत्य आहे. ह्या बाकीच्या सगळ्या मिथ्या गोष्टी, मिथ्यत्व आणि सत्यत्व किती वेगवेगळ्या उदाहरणांनी आपल्या समोर येत आहे बघा. कितीतरी वेगवेगळ्या उदाहरणांनी पुन्हा सत्यावर येतोय आपण की सत्यच एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला मुक्त करू शकते. कारण त्या सत्यामुळे आपण हलकं होतो. झालो की नाही हलकं? की दुःखाशी माझा संबंध नाही, सुखाशी माझा संबंध नाही. सत्य हे आहे की मी त्याचा अंश आहे. हे जर सत्य मला समजलं म्हणजे माझा शोध लागला. माझा मी याच्यात जो अडकलो होतो, संसारामध्ये जे मी अडकले होती की हे मी, माझा देह, माझी बुद्धी, माझे लोक, माझी प्रसिद्धी, हे सगळं माझं 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 मध्ये जे अडकलं होतं ते असत्य आहे. आणि सत्य हे आहे की त्याचा मी आहे आणि त्यामुळे मी अगदी समग्र आहे, संपूर्ण आहे. कमतरता कशाचीच नाही आहे. भगवान 6 गुण जे आहेत भगवानाचे ते सगळे गुण माझ्यामध्ये आहे. याच्यामध्ये जर रमलो तर ते गुण आपल्याला जाणवणार नाही. ती साधना आहे. म्हणून त्यांनी म्हणलं सत्येन लभ्य तपसा हयेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. सत्याने, तपाचरणाने, यथार्थ आणि खऱ्या ज्ञानाने, निरंतर साधनाने प्राप्त होतो. मी तर म्हणते या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी ठीक आहे आपण सरळ शरण जायचं आणि जी परिस्थिती आहे ती सहन करायची. आणि जे सहन करत असताना ज्याचं कोणाचं बळ असतं ते सद्गुरूंची सतत कृतज्ञता व्यक्त करायची की कशाचीच गरज राहत नाही. ना चिकाटी नको, ना काही नको. आहे त्याच्यात स्थिर राहिलं की हलकं झालो ना. हलकं झाल्यावर हलकं झालं म्हणजे सत्य उघड झालं. आणि हे सत्य म्हणजे मी कोण आहे याचं ज्ञान. आणि हे शिष्याला आवश्यक आहे. आधी एकदा का शिष्याला समजलं की मी कोण आहे तर गुरु पण त्याला समजतात कोण आहे. ह्या गुरूंमुळेच तर मला हे ज्ञान झालं, अन्यथा मला झालं असतं का? हा सगळा आतला भाग आहे. आतला मग निरंतर साधना, अतींद्रिय वस्तूंचं ज्ञान करवून घेण्याची क्षमता असते. आता उदाहरणार्थ समजा आपण जो श्वासोश्वास करतोय ना, आपण जो श्वासोश्वास करतोय, जेवढी हवा आतमध्ये घेतो तेवढी बाहेर सोडतो, हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. तर ती आपल्या आतमध्ये भरपूर हवा आहे. म्हणजे ही जी पोकळी आहे पोटाची, पोटामध्ये आकाश आहे, चिदाकाश जसं बाहेर आहे तसं पिंडी ते ब्रह्मांडी आतमध्ये हवा आहे. मग हवा आहे तर जो श्वास घेतो तेवढाच फक्त बाहेर टाकतो. आतल्या हवेला धक्काच लागत नाही. जसं एखादी विहीर आहे, म्हणजे आमच्या आजोबाईसारखं उदाहरण सांगायचे म्हणून प्रस्तावनेत फक्त एवढं बोलतो, नाही तर एकदा आपण ओव्या सुरू झाल्यानंतर ओव्यांचं होणारच आहे. तर एखादी विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे, पण आता त्याच्यात गाळ साचला आहे. तर गाळ साचला आहे तर वरवरचं पाणी काढून चालेल का? वरवरचं घेतलं तर खाली जे आहे ना तो गाळ निघत नाही. खालचा गाळ काढण्यासाठी पूर्ण विहीर रिकामी करावी लागते आणि पूर्ण विहीर रिकाम करून सगळा गाळ जेव्हा बाहेर काढून टाकू तेव्हा जे नवीन पाणी येईल ते ताजं आणि छान स्वच्छ पाणी असेल. जोपर्यंत ते पूर्ण काढत नाही तोपर्यंत त्या पाण्याचा म्हणजे स्वच्छता पूर्ण होत नाही. वरवर काढत गेलो तर खालची घाण तशीच राहते. तसं श्वासोश्वासाचं आहे. आपण श्वासोश्वास घेत असताना आपण काहीतरी 20% आपण हवेला हलवत असतो. प्रत्यक्षामध्ये डीप ब्रीदिंग ज्याला म्हणतात तो प्राणायाम ह्यासाठी आवश्यक आहे की खालपासून हवा ढवळली पाहिजे. आपल्या पोटातलं आकाश जे आहे त्या आकाशातली सगळ्या हवेला धक्का लागला पाहिजे. नुसता श्वास घ्यायचा आणि सोडायचा, नुसता श्वास घ्यायचा आणि सोडायचा, यांनी आतमध्ये जे रोग व्हायचे ते होतात, ते हालतच नाहीत. तसं हे जे ज्ञान आहे अतींद्रिय वस्तूंचं ज्ञान आपल्याला आहे. मिळवायचं जर असेल तर या सगळ्या ज्ञानाच्या आणखी खाली जावं लागेल. हे जे ज्ञान आहे ज्यांनी समाधान मिळालं नाही आता कळलं. आपल्याला फार उशिरा कळतं. संतांना 5व्या-6व्या वर्षीपासून कळतं. ध्रुवाला तर 5व्याच वर्षी ज्ञानाची ओढ लागली आणि निघून गेला. मग या सगळ्या गोष्टी उशिरा का होईना? एक क्षण जरी पुरे, एक क्षण पुरे प्रेमाचा, देवाचे द्वारी उभा क्षण बरी. एक क्षण जरी मला हे कळलं आपल्या जीवाला की आपल्याला ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं अतींद्रियाचं ज्ञान, आणि तो अतींद्रिय आहे तो दिसत नाही. इंद्रियांच्या पलीकडे इंद्रिय त्यांनी दिली, पण इंद्रिय देणारा अतींद्रिय आहे. त्याचं ज्ञान घेण्याची क्षमता असते पण ती सुप्त असते. फक्त वाटत राहतं करायला पाहिजे काहीतरी, करायला पाहिजे काहीतरी. तळमळ जी होत राहते ना, ती तळमळ तेव्हाच शांत होते जेव्हा ते अतींद्रिय ज्ञानाकडे वळतो. आणि अतींद्रिय ज्ञान जर घ्यायचं असेल, अतींद्रिय ज्ञान घ्यायचं असेल तर हे ज्ञानेंद्रिय चालतील का? आपल्याजवळ जे ज्ञानेंद्रिय, माझी बुद्धी, माझे डोळे, माझी त्वचा, माझं काही चालेल का? माझे कर्ण चालतील का? नाही चालणार. ह्या डोळ्यांनी जसं दुर्बीण घेतल्याशिवाय
आणि त्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याशिवाय मला गुरुच्या आजूबाजूचे ग्रह दिसले नाही, दिसू शकले नाही, होते पण दिसत नव्हते. तसं आपल्याजवळ या ज्ञानाने नाही, मग सद्गुरू आपल्याला ते सद्गुरूं जर निर्वयाज आणि निश्चल प्रेम, माझा एकच म्हणजे आता एकच अनुभव या ठिकाणी की सद्गुरूवर निश्चल प्रेम जर असेल तर सद्गुरूंचा हात जर डोक्यावर पडला तर हे सगळं अतींद्रिय ज्ञानपेक्षा अतींद्रियातून मिळणारा आनंद मिळू शकतो, जो कशावरच अवलंबून नाही, जो आपोआप आनंद होत राहतो, समाधान मिळत राहतं, समाधानात वृत्ती स्थिर राहते. तो आनंद फक्त आणि फक्त सद्गुरू देतात. ते सद्गुरू तर आपण बघितले कोणत्या सद्गुरूंकडे, पण आपली तयारी होण्यासाठी सद्गुरूंवर निश्चल श्रद्धा पाहिजे. त्यासाठी हा समास आता आज आपला सुरू होतोय, ज्या ठिकाणी कण म्हणायचं आहे की निर्व्यास प्रेम पाहिजे, निश्चल निष्ठा पाहिजे आणि साधनाची सतत संगती पाहिजे आणि हे आपल्या जीवनाचं पंचप्राण पाहिजे. तेव्हा पुढे आपल्याला अतींद्रियाची साधना म्हणण्यापेक्षा अतींद्रियाची माहिती, अतींद्रियातून मिळणारा आनंद मिळेल. आणि ते म्हणतात असं सर्वसाधारण दिसत नाही. प्रत्यक्ष डोळ्यांनी जी गोष्ट दिसत नाही ती गोष्ट आपल्याला कशी अनुभवायला येईल, तर ती फक्त सद्गुरूंच्या कृपेने. आपण ते कोऱ्हाड्याचं उदाहरण पाहिलं. आता मी हे सुरू करते. आपण त्या कोल्हाटी जी आहे ती खेळ करते, ती लहान मुलगा घेऊन खेळते, तिचा स्वतःचा मुलगा घेऊन ती सगळं त्याच्यावरती डोंबाऱ्याचे खेळ करते. किती आनंद होतो आणि किती कौतुक करतो, तिला किती पैसे देतो की हे पैसे घे. आणि ती म्हणते, मग एकदा जर तिने म्हटलं की माझ्यावर तुमचा किती विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे, कारण तुमचं मूल पडलं नाही. मग तिने जर म्हटलं तुमचा मुलगा द्या आता मला, मी त्याच्यावर माहिती नव्हतं का, ती अतिशय उत्तम आहे, कुशल आहे, आपणच तिला भरपूर पैसे दिलेले आहेत की किती सुंदर खेळ केला. पण मनामध्ये कशी शंका येते की हो तिने केलं त्याचं कौतुक करणं दूर आहे, त्याचं कौतुक करायला टाळ्या वाजवायला काही लागत नाही की तिचा मुलगा घेऊन माहिती असतं मनात पडलाय तरी आपलं काय जात आहे, आपल्याला काय फरक पडतो, तिचा मुलगा पडला तरी मनात असतं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं की त्या मुलाचं काही झालं तरी आपल्याला माहीत नाही, पण ती जर पोचली तर आनंद होतो. त्या ठिकाणी जर माझा मुलगा तिला दिला तर त्या मुलाचं कसं होईल, त्या आनंद त्या खेळाचा न घेता पडेल का पडेल का पडेल का, ह्यामुळे आपली श्रद्धा आणि हा श्रद्धेचा भाग आहे. म्हणजे पडलं तरी चालेल, सद्गुरूंनी मला दुःखामध्ये जरी मी असली, सद्गुरूंना सांगायचं हे दुःख जरी असलं तरी मला काही फरक पडत नाही, अशी अढळ श्रद्धा याला म्हणतात. की त्या मुलाला देऊन टाकायचं मोकळ्यापणा. देऊ का आपण, नाही देणार. आणि तेच लहान मूल वडिलांच्या हातात जेव्हा खेळतं, वडील जेव्हा वर फेकतात तर निर्धास्त असतं. वडिलांना काळजी असते हे त्याला माहिती असतं किंवा काहीच माहिती नसतं त्याला. वडील काय करतायत, वर फेकतायत की मला जवळ घेत आहेत, त्याला काही ज्ञान नसतं. एक तर निरागस व्हावं आणि निश्चल श्रद्धा म्हणजे डोंबारणीचं पोर. डोंबारणीच्या वेळेस जशी निष्ठा सांगितली आपण, तशी निष्ठा सद्गुरूंवर ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही. ही बोलतो आपण गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू रोज म्हणून फायदा नाही. गुरु देतील तसं राहायचं आहे, गुरूंच्या सोबत राहायचं आहे, गुरु यातून बाहेर काढतील. ही निश्चल श्रद्धा जर शिष्याची असेल तर तो सच्शिष्य आहे असं समर्थांना अपेक्षित आहे. जय जय रघुवीर समर्थ. मागाल सद्गुरूंचे लक्षण विशद केले निरूपण, आता सच्शिष्यांची ओळखणं सावध ऐका श्रीराम. आता सावधपणे ऐका. सावधपणे ऐकण्यासाठीच आपण या सगळ्या गोष्टींचं चिंतन आणि मनन केलं की आता मला करवून घ्यायचं आहे. गुरु ठरले, सद्गुरू ठरले, आता मला माझ्यामध्ये जो काही बदल करायचा आहे आणि माझं म्हणण्यापेक्षा आत्मकल्याण करायचं आहे, हे निश्चित झालं आहे ध्येय आता. मग असं ध्येय जेव्हा निश्चित होतं तेव्हा माझी ओळख होण्याला कुणाचाच अडथळा नाही. एकदा मी ठरवलं ना, मग त्या गोष्टी आपण बरोबर पूर्ण करतो. ही सुद्धा ईश्वरी देणगी आहे. किती चिकाटी असते आपल्यामध्ये माहिती आहे. आत्तापर्यंत कोणती गोष्ट आपण अर्धवट सोडली, आपल्याला मिळालं नाही यश, ही गोष्ट जरी सोडली तरी आपण ती गोष्ट करायची ठेवली का शिल्लक, आपल्याला तेवढी क्षमता असते आणि आपला विश्वास असतो, चिकाटी पण असते. इथे सुद्धा तशीच दाखवायची. काही झालं तरी सद्गुरूंचे जप करत माझ्यावरती सद्गुरूंची कृपा झाली हे म्हणत म्हणत एक पंखाला माझ्यावर सद्गुरूंची कृपा झाली असं म्हणत म्हणतच आपलं जीवन जर जगत आणि समाधानात जर व्यक्ती राहत असेल तर ती आपण सच्शिष्य झाल्याची पावती आहे. आता ते चांगले आहेत पण आपण चांगला आहोत का ह्यावर. सद्गुरू विण सच्शिष्य तो वाया जाय निशेष. आता सद्गुरू विण सच्शिष्य, त्या ठिकाणी सद्गुरू जर नसतील, म्हणजे त्या एका मागच्या समासातले एखादा जरी गोष्ट चुकलेले गुरु आपण केले
तर तो जर सद्गुरू नसेल तर सत्शिष्य वाया जाईल ना. मी तर काल हे पण म्हटलं की सत्शिष्य महत्त्वाचा आहे सद्गुरूंपेक्षा सुद्धा एक वेळ. कारण सत्शिष्य कसा तरी मिळून आपलं ज्ञान मिळवेल, आपलं कल्याण करीन. सत्शिष्य असला चांगला तर. सद्गुरूंचं असलं किंवा नसलं एवढा फरक दोघांच्या जोडीमध्ये पडत नाही. जसं गुरु आणि शिक्षक आणि विद्यार्थी. विद्यार्थी उत्तमच असायला पाहिजे. विद्यार्थी उत्तम असेल तर त्याचं कल्याण होईल, त्याला गुण मिळतील. या ठिकाणी शिष्य उत्तम असेल तर त्याचं कल्याण होईल. म्हणजे आधी महत्त्वाची जबाबदारी तर आपली आहे. नंतर पुढे काय करायचं ते ईश्वर बघून घेईल. मग सद्गुरू विणे सत्शिष्य तो वाया जाय निशेष. का सत्शिष्य विणे विशेष सद्गुरू सिणे. आणि सद्गुरू सिणे हे याच्यावर बोलले म्हणून घाई बोलतोय आपण की सद्गुरूसुद्धा दुःखी होतात. कालचं थोडंसं ऐकायचं. कालचं जे निरूपण आहे ना ह्याच्यावरचं, सद्गुरूंना दुःख होतं की आपल्याकडे शिष्य येत नाही आणि त्याचं कल्याण होत नाही. प्रत्यक्षात त्यांचं कल्याण काय, स्वतःचं कल्याण आणि जगाचं कल्याण करून झालं आहे. त्यांचा जन्म फक्त कल्याणासाठी होता, परोपकारासाठी होता. जसं झाडांचं जीवन परोपकारासाठी आहे, जसं नदीचं जीवन परोपकारासाठी आहे, तसा त्यांचाही परोपकार करून त्यांचं जीवन सफल झालेलं आहे. पण त्यांना त्रास होतो जर शिष्याचं कल्याण झालं नाही तर. त्यांना त्रास होतो जर जीवाचं कल्याण झालं नाही तर. इतकी माऊली प्रेमळ असते, इतकी ते आपली वाट बघत असते. जेणेकरून बरं तिथे वाट बघून तिथे आपण पोहोचल्यावर सुद्धा पाठीवरनं हात फिरवते, आत्मज्ञान करून देते आणि स्वतःजवळ ठेवत नाही. असं तर या जगात मला कोणाचंच उदाहरण दिसत नाही. कोणतंही नातं असो, त्या नात्यामध्ये जर मी काही एखादं कर्तव्य पूर्ण केलं, कल्पना करा आपण एखादं कर्तव्य पूर्ण केलं शिक्षकाचं, आणि शिक्षकाचं कर्तव्य पूर्ण होऊन त्यांनी जर मार्क्स छान मिळवले, गुण छान मिळवले आणि विद्यापीठात त्याचा जर नंबर आला, क्रमांक आला, आणि त्यांनी जर चुकून माझं नाव घेतलं नाही, किती थैथयाट करू आपण. कोणीही हेच करतं. ही माया आहे. थैथयाट करणे हा मायेचा गुणधर्म आहे. आणि इकडे आपण म्हणतो शंकराच्या तांडवाला की ते थैथयाट करतात. ते कशासाठी आणि आपली थैथयाट कशासाठी. त्या मुलांनी चुकून जरी माझं नाव घेतलं नाही तरी आपला जो थैथयाट आहे तो बघून भगवंत हसत असतील. दुसरं, आईने खूप काम केलं आणि इतके कष्ट करून मुलाला पुढे आणलं, आणि पुढे आणल्यानंतर चुकून एखाद्या वेळेस जर आईचं नाव घ्यायचा विसरला, मनातल्या मनात वाईट वाटतं. तो जो शिक्षकाचा थैथयाट आहे तसा थैथयाट आई करत नाही, कारण आई माऊली आहे. पण मनात वाटतं अरे आयुष्य वाया गेलं की काय माझं, या मुलाला आठवण पण येऊ नये आपली, अशी परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येकाच्या थैथयाटातही फरक आहे. ती आईचं प्रेमच इतकं असतं की नाही घेतला तरी चालेल, पण त्रास होतो. पण सद्गुरू, आता या ठिकाणी विचार करा, सद्गुरूंच्या जवळ गेलो, सद्गुरूंनी कल्याण केलं आहे. आपण किती वेळा म्हणावं त्यांना मी कृतज्ञ आहे, कृतार्थ आहे मी. समजा आपण म्हटलं या देहाला काही बोलायचं नाही, या देहाबद्दल काहीही चर्चा करण्याचं कारण नाही, असं सद्गुरू म्हणतात. कारण माझं कार्य काय आहे, तुला पुढे पाठवायचं आहे, अजून माझ्याजवळ नाही ठेवायचं आहे. आता हा गुण आईनी सुद्धा घेतला पाहिजे. आला ना आपल्याजवळ मुलगा प्रेमाने, त्याला पुढे पाठवून द्यायचं आहे. माझं सरलं आहे सगळं. आता हा गुण सद्गुरूंपासून घ्यायचा आहे. त्यांनी ते पुढच्या आयुष्याला त्याला मोकळ. गो अँड किस द वर्ल्ड नावाचा एक आम्हाला धडा होता इंग्लिशमध्ये, जे मी सतत शिकवायचे, अतिशय आनंदाने शिकवायची ती गोष्ट मी, की हेच म्हणजे सगळीकडेच तत्त्व दिसतं आपल्याला समर्थांचं, की बाबा रे माझं सगळं झालं आहे, तू जा आणि तुझ्या जीवनाचा उद्धार कर. अशी माऊली आई म्हणते का? ती म्हणते माझ्याजवळच राहा, तुझं नुकसान झालं तरी चालेल पण मला सोडू नको. असे किती मुलांचे नुकसान झालं आहे आईवडिलांजवळ राहून. पण ते आईवडील असं म्हणतात की माझ्याजवळ राहिलं तरच मला चालणार आहे, अन्यथा मी तुम्हाला काही परमिशन देत नाही. असं पण होत आहे. म्हणजे नुकसानही होऊ शकतं, मायेमध्ये काही होऊ शकतं. नुकसान होईल किंवा होणार नाही. हा अगदी पुन्हा म्हटलं ना, सत्य हे सत्य नाही आहे, ते माया ही सत्य नाही. कदाचित होईल, कदाचित होणार नाही, पण इथे बाकी नुकसानच आहे. असे हे आमचे सद्गुरू आहे. ते सद्गुरू म्हणतात शिणतात आपल्यासाठी. ह्यावरती आता आपला विश्वास नक्की बसला की सद्गुरू आमच्यासाठी शिणतात, म्हणूनच आपली ओढ लागते, म्हणूनच आपल्याला ओढ लागते. उत्तम भूमी शोधली शुद्ध, उत्तम भूमी शोधली शुद्ध, तेथे बीज पेरले कीड खाद. भूमी उत्तम शोधली पण किडलेलं जर आपण त्याच्यामध्ये बी पेरलं, का ते उत्तम बीज परी संबंध खडकेसी पडिता. आणि जर उत्तम बीज पेरलं आणि खडक असेल, बी उत्तम असेल, हे उदाहरण दिलं आहे त्यांनी. बी उत्तम आहे पण खडक आहे, जमीन उत्तम आहे पण बीज किडकं आहे, काही उपयोग नाही.
म्हणजे सगळं मुसळकेरात आहे. दोनपैकी एक काहीतरी चुकलं, सगळं मुसळकेरात आहे. सगळं एकत्र येण्यासाठी एवढा मोठा ग्रंथ काय आणि एवढं मोठा चरित्र काय आपण वाचत असतो. सगळं एकत्र येऊन योग्य वेळ यायला पाहिजे. योग्य वेळ आली आणि योग्य संधी मिळाली, या सुसंधी झाली तर जीवनाचं सार्थक आहे. आणि जीवन एकदाच मिळतं ना हो. एकदाच मिळालेल्या जीवनाची सार्थकता यापेक्षा वेगळी काय असेल सद्गुरू मिळाल्याशिवाय. आणि सद्गुरू मिळाल्यानंतर त्या माणसाची त्या जीवाची जी शांतता स्थिती आहे, ती स्थिती म्हणजे आत्मस्थिती. मग त्याला जन्माचं आणि मरणाचं काही वाटत नाही. इथपर्यंत वर नेणारे सद्गुरू. मग त्यांनी म्हटलं, उत्तम भूमी शोधली शुद्ध, तेथे बीज पेरले कीड खाद का, ते उत्तम बीज परिसंबंध खडकासी पडिला. दोनपैकी काहीही घडलेलं नाही. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य सोबत जोडी, दोन्हीही उत्तम आहेत. आपल्याला तर समर्थ उत्तम लाभले, आपले सद्गुरू उत्तम लाभले. आपण आहे का? आपलं बीज किडकं आहे का? किडकं म्हणजे वाईट काही नाही आपल्यामध्ये. आता आपण सद्गुणी आहोत. आपल्यामधला सत्वगुण वाढलेला आहे. आता कोणाचं वाईट करत नाही, कोणाबद्दल वाईट बोलत नाही आणि काही कोणाबद्दल वाईट चिंतत नाही. चूक तर काही करायचे प्रश्नच येत नाही. आपल्याकडून काही चूक होणार नाही याची काळजी घेतो, पण तितकं पुरत नाही. तितकं सुद्धा पुरत नाही. एकदा या मार्गावर लागल्यानंतर ते पुढेच गेलं पाहिजे, आत्मकल्याणापर्यंतच गेलं पाहिजे. गोपीगीताचे अनुभव आपण एखाद्या दिवशी पुन्हा बोलू. गोपीगीतामध्ये त्या सगळ्या चांगल्याच होत्या, चांगल्याच्या वर. कालचं उदाहरण हे की मुलाला विचारलं की तो पास झाला का, किती वाईट वाटेल. जो मेरिटचा मुलगा आहे, जो मेरिटचा येणारा मुलगा आहे, त्याला जर विचारलं तो पास झाला का, किती त्याला दुःख होईल मनातल्या मनात. हे पास होण्यासाठी माझी परीक्षा होती का, की मी मेरिट येण्यासाठी माझी परीक्षा होती. तसं चांगलं वागणं पुरतं आहे का फक्त? मी खूप चांगली वागते, सत्वगुणाचा अगदी उदय झाला आहे, तमोगुण तर नाहीच आहे. कारण एकदा का हातामध्ये दासबोध पडला, एखादे संत आपल्या जीवनामध्ये आले की तमोगुण राहत नाही, सत्वगुणाचा वाढ होते. आपण वाईट विचार करत नाही, बुद्धी स्थिर होण्याचाही प्रयत्न करतो, पण तेवढं पुरत नाही. त्याच्या पुढे पण जायचं असेल तरच त्या गोष्टीचा उपयोग आहे. म्हणजे आता आपण त्या लेव्हलला आलो आहे, त्याच्या वर जाण्यासाठी खरे प्रयत्न आहे. त्यावेळी गाढ निष्ठा आणि असं पाहिजे. तैसा सच्छिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र. आणि गुरु सांगतो मंत्रतंत्र, तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही श्रीराम. या ठिकाणी असं नाही तसं नाही, असं का तसं का. आपल्या मनाला बुद्धीला किती प्रश्न पडतात, किती गोंधळ असतो. एक पुस्तक हातात घेतलं की त्यांनी लिहिलेल्या कोणत्या गोष्टीवर आपला विश्वास असतो, साध्या गोष्टींचा. अनुभवाने मग आपण शिकतो. अनुभवाने असं वाटायला लागलं की ते सगळं खोटं होतं. या सगळ्या गोष्टींमध्ये इतका रस घेण्याचं कारण नव्हतं. या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं आयुष्य वाया घालवायचं काही कारण नव्हतं. या सगळ्या गोष्टी संपणारच होत्या. 25 वर्षाचा जो काळ आहे ना, तो काळ खरंच महत्त्वाचा असतो. 25 वर्ष आपण जी आयुष्याची घालवली त्याचा जमा खर्च 26व्या वर्षी होतो. गुरुची महादशाच तशी आहे. आणि त्यानंतर 26व्या वर्षी आपण मागे वळून बघितलं काय हाती लागलं. ते प्रत्येकाने विचार 25 25 25 म्हणून 4 मध्ये आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं आहे. 25 25 25 25 आश्रमही 4 ठेवले आहेत तसे, की त्या आश्रमांप्रमाणे विचार नाही करत. एकच आपलं आहे की ज्या आश्रमात आपण आहोत तर सत्याने वागायचा प्रयत्न केला तर आपल्याला समाधान त्या वयामध्ये सुद्धा मिळू शकतं. पण हाती काय लागलं, चांगलं आयुष्य गेलं आहे. आज एकांची पोस्ट वाचली ज्या ठिकाणी त्यांनी लिहिलं, माझं अतिशय उत्तम आयुष्य गेलं आहे, काहीही कमतरता नाही, संसार अतिशय उत्तम आहे. आज या ठिकाणी मी जो उभा आहे ते मला अगदी असं वाटतं किती मी भाग्यवान असला पाहिजे की मला कशाचीच कमतरता नाही, मी मुख्य म्हणजे मी समाधानी आहे. असं किती लोक म्हणू शकतील. आज त्यांची पोस्ट आहे, त्याच्या एवढं मोठ्या खरमरीत मी त्यांना म्हणलं, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे या माणसाला. हे जे तुम्ही स्वतःच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्त लिहित आहे, ह्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. एवढं कौतुक करून सुद्धा त्यांनी धन्यवाद फक्त शब्द वापरला. ही व्यक्ती आपलं खूप कौतुक करते, मग हिच्या मागे लागायचं, मग हिला म्हणायचं तुम्ही कसं ओळखलं हो, मी असं आयुष्य माझं कसं, काही बोलणं नाही, धन्यवाद. म्हणजे ते स्वतः किती समर्थ आहेत स्वतःचं समाधान करून घ्यायला, हे दिसतंय अनुभवातून. असं इथपर्यंत वर जाणे. आणि ते 100 भागाचं भागवत लिहित आहेत आता. म्हणजे भागवत लिहिणार आम्ही, त्यावर तेही म्हटलं की जो माणूस व्यासांसारखं वागतोय आता, की आयुष्य जसं आपण घालवलं आणि नंतर भागवताशिवाय पर्याय नाही आहे जसं व्यासांना कळलं, नारदांनी सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं आणि त्यांनी भागवताला सुरुवात केली, तो धागा तुटलाच नाही अजून. तुम्ही सुद्धा सर्व काही केलं, ज्ञान मिळवलं, संसार केला, सगळं केलं, पण समाधान नाही हे कळलं
कशात समाधान आहे हेही कळलं. त्यामुळे भागवत लिहायला सुरुवात केली आणि 100 भागांचं त्यांनी संकल्प केला. या गुढीपाडव्याला नववर्षाला त्यांनी संकल्प केला भागवत. किती उत्तम संकल्प आहेत. आणि हा संकल्प स्वतः आनंदी असल्याशिवाय करू शकत नाही कोणी. त्यामुळे इतकी मोठी पोस्ट त्यांची की मी समाधानी आहे हे म्हणायला किती मोठी 36 इंचाचं हृदय पाहिजे ते त्यांनी दिलं. आणि त्यावरती मी एवढं मोठं उत्तर देऊन सुद्धा धन्यवाद, किती शांत असला पाहिजे. हे जे आहे ना हे उत्तर अरत्र ना परत्र काही नाही. आता या ठिकाणी त्या माणसांना संतत्व नाही तर काय, हे संतत्व आहे. संतच आहेत ते, ज्या अर्थी अशा पद्धतीने ते लिहू शकतात. आणि लिहिणं म्हणजे आपण जो विचार करतो तेच आपल्या कृतीमध्ये असतं आणि तेच आपल्या लेखनात असतं, ते आपल्या विचारात असतं, ते स्वप्नात येतं आणि ते खरंही होतं. अशी ही परंपरा जी आहे ना ती तशीच सिद्ध होते. मग अरत्र ना परत्र काही आहे का या ठिकाणी? असं नाही तसं नाही. माझ्या मनाची बुद्धी नाही. या ठिकाणी बुद्धीचा संबंध संपला. जसा भीष्मांनी संपवला. किती उदाहरणं घ्यायची पुराणातली की भीष्मांनी जसा संबंध संपवला बुद्धीचा आणि सांगितलं ही माझी बुद्धी माझ्या मुलीचं तुझ्याशी लग्न लावून देतो. त्यांना वाटलं अरे लग्न न करणारा, अशी प्रतिज्ञा घेणारा व्यक्ती म्हणतोय माझ्या मुलीचं. कृष्ण अर्थात कृष्ण चमकले, याचा अर्थ कृष्णांना समजत नव्हतं अशातला काही भाग नाही. चमकले असं सांगायचं लोकांना की मी सुद्धा धक्का मला बसू शकतो की भीष्मांची मुलगी, भीष्मांना मुलगी म्हणजे खूपच अगदी अतर्क्य गोष्ट आहे ही. तर ते म्हणतात माझी मुलगी तुला दिली त्याशिवाय मला मुक्ती नाही. 6 महिने मी अगदी बाणांवर थांबतो पण माझ्या मुलीला स्वीकार. माझ्या मुलीला स्वीकार करणे म्हणजेच माझ्या बुद्धीला स्वीकार. आणि माझी बुद्धी तुला देऊन टाकतो. ही माझी बुद्धी फार त्रास देते. तैसा सच्चिचे सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र. तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही श्रीराम. त्या ठिकाणी इकडे नाही तिकडे नाही. जे सद्गुरू सांगतील ते, जे सद्गुरू सांगतील ते सच्शिष्य ऐकेल. तिथे अरत्र ना परत्र काही असं शिल्लक राहत नाही. राहायला नको. शून्य. शून्याला किती म्हणून शून्यावस्था. शून्यावस्था शून्यापासून 1 2 3 4 9 आणि नकारात्मक सुद्धा जाऊ शकतो. खोलामध्ये आपण जितकं खाली जाऊ तितका कोळसा, वर जाऊ तितका आभाळ. निरभ्र हलका आभाळ आहे वर आणि खाली जाऊ तितका कोळसा सापडतो. त्यामुळे नकारात्मक विचारांना स्थान न देता शून्य अवस्थेमध्ये स्थिर होणं. पुढचाही विचार आता आपल्याला थांबवावा लागेल. पुढचा विचार का थांबवायचा आहे? कारण पुढच्या विचारात आपल्याला आता रसच राहिलेला नाही. पुढच्या विचारांमध्ये रस नाही, मागचं घडून गेलेलं आहे. त्यामुळे या शून्यावस्थेमध्ये स्थिर होणे. मग अरत्र ना परत्र. माझं कसं, माझ्यानंतर कसं, आत्ता कसं. त्यामुळे आत्ताचा जो क्षण आपण वाया घालवतो ते न घालवता तो व्यक्ती सच्शिष्य आहे. अजून सच्शिष्य म्हटलं नाही आहे त्यांनी, म्हणजे अगदी प्रत्यक्ष गुण नाही सांगितले पण त्याची प्रस्तावनेमध्ये असंच येणार आहे. मग आता अथवा गुरु पूर्ण कृपा करी. आता एखादा चुकल्यानंतर सुद्धा गुरु पूर्ण कृपा करी. आता एक उदाहरण आहे असं की आमच्या नातेवाईकांमध्ये एक आहे असे की ज्यांनी त्यांच्या मुलांनी आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही. बरं, नाव घेतलं नाही चालतं आहे, नास्तिक म्हणून नाही, पण जे घरामध्ये जास्त पाहिलं त्याचा कंटाळा आला म्हणे त्याला. सारखं देवदेव करणारे सोहळ्यातले लोक आणि भागवत सांगणारे, निरूपण करणारे अशांच्या घरात असा मुलगा जन्माला आला. बरं, येऊ शकतो, कारण तेही पूर्वप्रारब्ध आहे की यांना त्रास देण्यासाठी जन्माला आला असावा. मग हे सगळं घडत असताना त्या माऊलीचा विश्वास असा की असं घडू शकत नाही. माझ्या बाबतीत हे दिसतंय पण असं घडू शकत नाही, यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. पण असं म्हणत असताना त्यांना सगळे नातेवाईक त्रास द्यायचे की म्हणतात ह्या शांत कशा राहतात समजत नाही. इतका मुलगा विचित्र, नाव घेत नाही. आणि हिनी जरी विचार केला मनामध्ये एखादं स्तोत्र म्हणावं, दशमी एकादशीला जर आपण गीता गावी असं जर त्यांना वाटलं तर तो तोंड बंद करायचा, येऊन तोंडावर हात ठेवायचा आईच्या. तरी आई म्हणायची माझं प्रारब्ध आहे. हा मुलगा माझ्या प्रारब्धाच्या रूपाने समोर आलाय, पण सद्गुरू यातून मार्ग काढतील. आपण करू शकतो का असं ह्या गोष्टी? म्हणजे अनुभवातून सुद्धा सद्गुरू दिसू शकतात आपल्याला. त्या माऊलीचा इतका दृढ विश्वास की माझं असं होऊ शकत नाही, हे जे काही घडलंय ना ते सगळं माझं प्रारब्ध आहे, यातून मला मार्ग काढतील सद्गुरू. हा ठाम विश्वास म्हणजे गुरुनिश्चय आहे. गुरु लक्षण की हा ठाम विश्वास आहे. आणि 25-30 वर्षाची सायकल पूर्ण झाली तर गावामध्ये एका पुजाऱ्याची गरज होती. आणि हे पुजाऱ्या म्हणजे घराणं असं शिकलेलं पंडितांचंच घराणं आहे ते शेवटी. ते पुजाऱ्याची गरज आहे. आणि कोणाच्या मंदिरात? कृष्णाच्या मंदिरात पुजाऱ्याची गरज आहे.
ही तर काही शक्य नव्हतं म्हणणं की माझा म्हणजे आपल्या घरी कोणी आणि परिस्थिती गरीब आहे त्या मुलाची, करत काहीच नाही आहे ही म्हणू शकत नाही. घरात कोणीतरी म्हणायला आलं की या पुजाऱ्यांची गरज आहे, इतके इतके पैसे देऊ, असं म्हटल्यावर हा मुलगा पटकन म्हणाला म्हणे एका मिनिटात की मी करतो ना. आणि असं करून त्यांनी स्वतः घेतले. हिनी सुद्धा अत्यानंदाने वेडी झाली ती, अत्यानंदाने, की माझ्या मनात जे होतं पण ते कसं शक्य आहे. आमच्या बुद्धीला तर हेच वाटेल, हे शक्यच नाही की जो मुलगा दुसऱ्यांचं तोंड दाबतोय तो एखाद्या ठिकाणी पूजेला जाईल कसा. पण त्यांनी पूजेला जातो आणि नित्य 25 वर्ष झाले आज त्यांची पूजा, सर्व प्रकारचे पवमान अभिषेकापासून सगळं करतोय तो मुलगा. सद्गुरूंनीच वाचवलं, सद्गुरूंनीच त्याला बुद्धी दिली आणि सद्गुरूंनी त्याला तिकडे वळवलं. मग ह्या उदाहरणावरून आपण समजू शकतो की अशक्य हे शक्य करतीलच स्वामी. हे जे वाक्य आहे ते खोटं नाही, पण तेवढी अढळ निष्ठा पाहिजे. जर त्याच्याप्रमाणे आपण वागलो नाही निष्ठेप्रमाणे तर आजचा हा दिवस त्या माऊलीला दिसला नसता. आणि सर्व प्रकारचे अभिषेक जे हिला येत नाही ती कशी बघत असेल त्या मुलाकडे तुम्ही कल्पना करा. ही सगळी माझ्यासाठी सद्गुरूंनी केलेली कृपा आहे. असा हा माझा मुलगा ज्याला बदलवलं असं की ज्याने मी सुखी झाली आहे. माझ्या सुखासाठी कोणताही त्रागा न करता, कुणी कितीही बोललं तरी लक्ष न देता, प्रेमस्वरूप आई तिने सद्गुरूंवर विश्वास ठेवला आणि मुलाला मार्गी लावलं. हे खोटं नाही. आता त्या व्यक्ती ऐकतही असतील, त्यांना समजतही असेल आणि या सगळ्या गोष्टी घडतात. तर नाव सांगायचं काही कारण नाही, सख्खा आमच्या घरातलंच आहे, पण असं घडतं. मग तो मुलगा आता अतिशय सुंदर प्रकाराने, मग ही गोष्ट काय, अथवा गुरु पूर्ण कृपा करी. जर तो विश्वास ठेवला 25 वर्ष तर पूर्ण कृपा झालेली आहे. आणि ते कसं करून घ्यायचं ही त्यांची जबाबदारी आहे. कसं करायचं, आणि नाही केलं तर इतकं कडक प्रारब्ध आहे आपलं की नाही करू शकत काही त्यात ते, हा सुद्धा विश्वास पाहिजे. झालं तर ठीक, नाही झालं तरी ठीक, नाही झालं तरी दोष माझा, झालं तरी प्रभूंची कृपा. यावरती स्थिर झाल्याशिवाय सच्शिष्य होऊ शकत नाही. कुणावर तरी असा ठाम विश्वास पाहिजे की नाही. कोणते तरी जात्याचा दगड जो असतो तो पक्का पकडल्याशिवाय नाही शक्य जातं फिरणं. तसा अनुभव. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परिशिष्य अनाधिकारी, भाग्यपुरुषाचा भिकारी पुत्र तैसा. अशा ठिकाणी जर अनधिकारी शिष्य असेल, अनधिकारी हा या ठिकाणी जर थोडी कमतरता असती, अनधिकारी असती, तर भाग्यपुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. भाग्यपुरुष आहे, समोर सद्गुरू आहे, पण हा भिकारी आहे. भिकारी असणं म्हणजे त्यांची जी पूर्ण कृपा आहे आपल्याला न मिळणं, असा हा जो अनधिकारी शिष्य आहे तसा ठरेल. कल्पवृक्षाच्या खाली बसून मागितली कळवंटी. मग आता आपल्याला जर सद्गुरू माहिती आहे काहीही करू शकतात, तर आपण त्याच्या खाली बसल्यावर काय मागायचं आणि ते काय देऊ शकतात यावरती मती स्थिर करायची. तैसे एका विण एक होत असे निरर्थक, परलोकीचे सार्थक ते दुरावे. तैसे एका विण एक होत असे निरर्थक. असं चुकत गेलं, निरर्थक होत गेलं, परलोकीचे सार्थक दुरावे. या ठिकाणी कितीही सार्थक झालं, संसारात कितीही सार्थकता आली, संसारामध्ये सगळं मिळालं, आपण म्हणतोच ना आनंदी संसार आहे, असं फार दुःख नाही हो. आपण खरं जेव्हा दुःख पाहतो ना तेव्हा असं वाटतं आपलं दुःख काही नाही. प्रत्येक वेळी आपलं दुःख आपल्याला मोठं वाटतं तेव्हा ते मोठं वाटतं. प्रत्यक्षात आपल्यापेक्षा किती दुःखी लोक आहेत बघितल्यानंतर आपलं दुःख कमी होतं. मग तसं इथे कितीही सुख असलं मानलं आपण तरी ते सुख म्हणजे समाधान देणारं नाही. लोकीचं सार्थक दुरावे. परलोकी जे सार्थक होणार आहे ते दुरावे. आपल्याला भगवंताच्या मांडीवर बसायचं आहे, आपण भगवंताच्या जवळ जायचं आहे. सगळ्या जगाचा नाश झाला, प्रलय झाला, तरी सुद्धा आपल्याला भगवंताच्या जवळ जायचं आहे. तो आ वासून उभा आहे. विश्वरूप दर्शन जेव्हा केलं तेव्हा त्याची जीव अशी लवलव करत होती, मारण्यासाठी आणि घेण्यासाठी दोन्ही सुद्धा. जे मरतील ते माझ्याजवळ येतात आहे आणि त्यांचा उद्धार करतोय. आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या यशोदेला नाही का तोंडामध्ये त्यांच्या सगळं ब्रह्मांड दिसलं, तसा तो वाट बघतोय. ज्यांना कोणाला यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी मी इथे उभा आहे. म्हणून परलोकीचं सार्थक दुरावतं. हे परलोकीचं जे सार्थक आहे ते दुरावत आहे. ह्याचा आता मी सरळ अर्थ काढला असा. परलोकीचं सार्थक म्हणजे त्याचा गुण कोणता आहे? सच्चिदानंद. सत्य चिदमय आनंद, त्याचा जो आनंदाचा गुण आहे आणि सत्य आहे तो, ते सत्याची जाणीव झाली आणि आनंदाची प्राप्ती झाली, दुःख निवृत्ती झाली, तर मी आणि तो आत्ताच वेगळा नाही ना. परलोकीचं साधन आत्ताच सापडलं ना. या क्षण झाला अमर. स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरला भार. क्षणामध्ये भार विरतोय.
अशा प्रकारचा अनुभव आपण मागचाही विचार करायचा नाही, पुढचाही विचार करायचा, मेल्यानंतरचा विचार नाही करायचा, काहीच नाही. या क्षणी जर त्याचा तो गुण आहे सच्चिदानंद, रामाच्या अवतारात सुद्धा त्याला त्रास झाला नाही, स्थिर वृत्ती. कृष्णाच्या अवतारामध्ये दुःख असून जन्मापासून दुःख आहे कृष्णाला, त्याला त्रास झाला नाही. मग तो आम्हालाही त्रास आहे, पण आम्हाला जर झाला नाही तर राम आणि कृष्ण यांचा अंश मी आहे असं म्हणायला काय हरकत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आपलेपणा असणं आत्ताच जर मला असेल तर स्वर्ग नरकाच्या कल्पनाचा मला प्रश्न उद्भवत नाही, जीवाला प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्याने आनंद भोगला, संसारामध्ये आनंद घेतला, तसाच आनंद आपण घेऊ शकतो आणि तोच त्याचा गुण आहे. दुःख हा त्याचा गुण नाही. कृष्णाला दुःखी म्हणणार नाही कोणी, रामांना दुःखी म्हणणार नाही कोणी. त्यांचा दुःख हा त्यांचा गुण नाही, त्यांचा सुख हा गुण आहे. आणि आपण दुःखातून उत्पत्ती झाली पण आहे आनंदाचा अंश. दुःखातून वासनेतून उत्पत्ती झाली म्हणून दुःख भोगतोय. वासने म्हणजे संसारामध्ये उत्पत्ती झाली म्हणून दुःख आहे. प्रत्यक्षात आपण वरून आलो आहे. त्यासाठी आपण एक वेगळं निरूपण केलं 1 तासाचं की मी कोण आहे. मग हे जेव्हा वरून येतं तो आनंदाचा कंद माझा आहे, हा वरचा भाग मी सोडून दिला, मनातून काढून टाकला, तर दुरावतं काय काही नाही. आत्ताच मला तो मिळाला. त्यांनी म्हटलं परलोकीचे सार्थक दुरावे. परलोकीचं म्हणजे याच क्षणी मला समाधान मिळालं तर किती आनंद आहे. आणि समाधान मिळालं हेच तर कठीण आहे. मुळात दुःख निवृत्ती कठीण आहे, उदासीनता येते. दुःख निवृत्ती झाली तर उदासीनता येते. उदासीनतेकडे न जाता आनंद समाधान मानणे हे झालं समजा कसं बसं, पण ते स्थिर राहिलं पाहिजे. 10 वर्षापूर्वी आनंदी होती, 10 वर्षांतर पुन्हा, म्हणजे ही जी गोष्ट आहे पुन्हा संसारासारखीच झाली की पारलौकिक समाधान मिळवायचं आहे आणि संसारासारखं 10 वर्षांनी पुन्हा जर दुःख झालं, ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत मरेपर्यंत जर राहता आलं, ती साधना जर केली. बुवा एकदा म्हणाले होते सोहम साधना करा. कुणाला सोहम सांगतात, कुणाला काही सांगतात, कुणाला काही सांगतात. बुवा म्हणाले सोहम साधना करा. सोहम साधना म्हणजे मी कोण आहे. मग ही जर साधना करता आली, मी कोण आहे हे जर कळलं तर आपल्याला दुःख राहत नाही. ह्याची अगदी ग्वाही आहे सगळ्यांची, संतांची काय आणि ईश्वराची काय. ईश्वराचा अंश आहोत हे संतांना सांगितलं. सांगून द्या त्या जीवाला की तू माझा आहे बाबा, माझ्याकडे लक्ष दे, बाकी सगळ्या गोष्टी सोडून दे, ते सगळं माझ्यावर सोपव. तू कोणत्याही प्रसंगात असला तरी मी तुला त्यातून बाहेर काढेन. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य अशा पद्धतीने सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लागती सायास, त्या उभयतांचा हव्यास पुरे एक सरा. आता हा पुरे होणार आहे का हव्यास? हा जो हव्यास आहे, काय हव्यास आहे हा? सद्गुरू आणि सत्शिष्य एकत्र आले, कल्पना करू कल्याण आणि समर्थ बसले आहेत, वीणास्वामी आणि समर्थ बसले आहेत, हनुमंत आणि रामराय बसले आहेत, आमचे महाराज आणि सद्गुरू बसले आहेत, रामानंद महाराज बसले आहेत. आणि अशांचे जे एकत्र त्यांची जी छबी आहे त्याच्याकडे विचार करा आपण, काय आनंद असेल त्यांचा. कारण दोघांचे कष्ट सफल आहे, दोघांची साधना सफल आहे. जिथे जायला पाहिजे तिथे गेलेले आहे, ज्या ठिकाणी जीवाला पोचायचं आहे तिथे पोचलं आहे. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य. आता त्यांनी गुरु आणि शिष्य म्हटलेलं नाही. आता गुरु आणि शिष्यामधला आणि सद्गुरू आणि सत्शिष्यातला फरक आपल्याला 2 समासांमधून समर्थ सांगतायत. त्यामुळे सद्गुरू आणि सत्शिष्य एकत्र आले आहेत. मग तो जो सोहळा आहे अपूर्व सोहळा, आता त्याचा काय वर्णन करायचं? त्याचं वर्णन आपण शब्दात करू शकतो का? कोण बसलंय? कल्याण आणि समर्थ. कल्पना करू, स्वप्न पाहायला काय हरकत आहे? कल्याणांना कोणती गोष्ट सांगताना, कल्याणांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना सद्गुरूंचा चेहरा कसा असेल आणि हे सगळं वर्णन करणं आपल्या हातात आहे का? सद्गुरू आणि तेथे न लागती सायास, त्या ठिकाणी सायास नाही, कोणत्याही प्रकारचा अट्टहास नाही. कारण त्या दोघांच्या जोडीमध्ये जे समाधान आहे ते इतरत्र कुठेही नाही. कारण दोघंही तृप्त आहेत, पूर्णत्वाची प्रचिती आहे, अतृप्तता नाही, अपूर्णता नाही. संसारामध्ये अपूर्णतेची गोडी असते हे समजायला पाहिजे. गोडी अपूर्णतेतच आहे संसारामध्ये, आहे की नाही? एखादी गोष्ट पूर्ण करायची आहे मला, ती पूर्ण करण्यासाठी किती आयुष्य घालवलं, 25 ते 30 वर्ष आयुष्याचे घालवले. घराचं स्वप्न आहे, घर पूर्ण झालं, घरी राहायला आल्यावर ती गोडी राहते का जी स्वप्नात होती? मला असं घर मिळावं हे जे स्वप्न होतं, मला काश्मीरला जायचं आहे, आता काश्मीरचा विषय सोडून देऊ, मला स्वित्झर्लंडला जायचं आहे,
स्वित्झर्लंडला जाण्यासाठी 5 वर्षापासून केलेला जमा केलेला पैसा, कष्ट, विजा, सगळं कष्ट करत असताना काय आतुरता त्या स्वित्झर्लंडला जाण्याची. गेल्यानंतर 1 दिवसाच्या वर तिथला जर आनंद टिकला तर सांगा. कारण तिथली सवय होऊन जाते त्या गोष्टीची. त्या गोष्टीची जर सवय झाली तर पूर्णता आली ना. जे मला करायचं ते पूर्ण झालं, स्वित्झर्लंडला जाणं पूर्ण झालं, तर त्या ठिकाणची जी गोडी अपूर्णतेतच होती, पूर्णतेत ती पूर्ण राहत नाही. जी गोष्ट पूर्ण झाली त्यामध्ये शिक्षण घेत असताना MSc साठी केलेले कष्ट, एक सर्टिफिकेट हातात आलं त्या दिवशी एक क्षण आनंद राहतो, त्यानंतर ते सर्टिफिकेट धुळीत पडतं. त्याचा तेवढा आनंद आपण घेऊ शकत नाही. किती कष्ट केले, पुन्हा पुन्हा तेच उघडणार आहे का? किती कष्ट केले तेव्हा कुठे हे इतरांचं असं मला इतके मिळाले. हो ठीक आहे, इथपर्यंत किती वेळा ऐकतील लोक. आपल्याला सुद्धा त्यात रस राहत नाही. पुढे ते सर्टिफिकेट जरी समोर दिसलं तरी आपण म्हणतो काही नाही, ठीक आहे, होत आहे. आनंद कुठे आहे? अपूर्णतेत होता. MSc करेपर्यंत, ते सर्टिफिकेट मिळेपर्यंतच आनंद होता. एकदा का MSc झालो की तो आनंद संपला. गोडी अपूर्णतेत आहे हे समजत नाही आपल्याला संसारामध्ये. पण सच्चिदच्या आणि सद्गुरू यांची पूर्णता आहे. या ठिकाणी हाच तर सगळ्यात मोठा धडा आहे आजचा, की अपूर्णतेतली गोडी सद्गुरू सच्चिदांमध्ये पूर्णत्वाला जाते. आणि ह्यातून पूर्णातून ह्या पूर्णात जात असताना त्यांना किती आनंद होत असेल. जसा दिव्याचं उदाहरण देतात सगळेजण, तसा सगळ्यांचा तो दोघांचा अवर्णनीय आनंद नुसती कल्पना केली तरी थांबायला होत आहे मनाला. म्हणून सद्गुरू आणि सच्चिदच्या तेथे न लागती सायास, त्या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा. आता कोणता हव्यास आहे? काही शिल्लकच नाही. सद्गुरू सोबत आहेत ना, भगवंत हृदयस्थ आहेत. आता सद्गुरू हृदयस्थ असल्यामुळे भगवंत हृदयस्थाची अवस्था जी आहे ती सच्चिदाची झाल्यावर काय मिळवायचं राहिलं. मग त्यांनी जे म्हणलं परलोकीचे सार्थक, जुन्या काही म्हणत होते परलोकीचं कोणी बघितलं, कोणी स्वर्ग बघितला आणि कोणी नरक बघितला, कोणी नरकाच्या नाहीच बघितला. कलियुगामध्ये नाहीच बघितलाय कोणी स्वर्ग आणि नरक. याच क्षणी नामस्मरणाने किंवा सद्गुरूंच्या कृपेने या क्षणाचा आनंद घेता आला तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. याचा आनंद स्वतःच्या जीवात, मग जीव आणि शिव एकच आहे हा जो शोध शिष्याला लागतो आणि तो लागल्यावर पुढे जो सद्गुरू असतो तो इतका कृतार्थ होतो. तो कृतार्थतेचा जो क्षण आहे तो क्षण त्यांचा आपण अनुभवावा. या सगळ्या गोष्टीवर विचार करून त्याचं स्वप्न पाहत पाहत आपण आज झोपूया आणि ते थांबते. सुभूमी आणि उत्तम कण उगवेना प्रजन्य विण, तैसे अध्यात्म निरूपण नसता होय श्रीराम. से तपेरिले आणि उगवले परंतु निगे विण गेले, साधने विण जैसे झाले साधकासी श्रीराम. जवरी पिका आपणासी भोगे तवरी आवगेची करणे लागे, पिका आली आई उगे राहोची नये श्रीराम. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे श्रीराम. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू सच्चिष्य आणि सत्क्षत्र विचार, सत्कर्म सद्भावना पारू पाववी भवाचा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.